नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इंग्रजी व्याकरण। इंग्रजी व्याकरण व्हिडिओ सिरीज भाग 3, ज्यामध्ये आपण क्वेश्चन टॅग या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण या टॉपिकवर आधारित आलेले जे काही ओल्ड क्वेश्चन्स आहेत टीईटी एग्जामला आलेले ते क्वेश्चन्स आणि काही सराव क्वेश्चन्स याची देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। स्टेप बाय स्टेप माहिती सर्वप्रथम आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय ते बघूयात। क्वेश्चन टॅग आर नॉट अ कंप्लीट क्वेश्चन इन इटसेल्फ। क्वेश्चन टॅग हा एक परिपूर्ण प्रश्न नसतो। देअर आर अ फॉर्म ऑफ क्वेश्चन अटॅच्ड विथ अ स्टेटमेंट। म्हणजे स्टेटमेंटला म्हणजेच विधानाला अटॅच केलेला एक छोटासा प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग। त्याला आपण उपप्रश्न म्हणतो, काही जण त्याला पुच्छ प्रश्न सुद्धा असं म्हणतात, कारण की टॅगचा अर्थ होतो शेपटी किंवा पुच्छ। दिस ॲक्ट्स ॲज अ कन्फर्मेशन टू दॅट ऑफ स्टेटमेंट। जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटचं कन्फर्मेशन आपल्याला क्वेश्चन टॅगमुळं मिळतं। जसे की आपण एखादं विधान करताना म्हणतो हो की नाही, असं की नाही, म्हणजे जसं कसं आज पाऊस येईल असं वाटतं ना, येईल की नाही, म्हणजे असं छोटासा कन्फर्मेशनसाठी आपण जो प्रश्न विचारतो दैनंदिन आयुष्यामध्ये त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतात। क्वेश्चन टॅग आर ऑल्सो यूज्ड इन एव्हरीडे लाईफ कन्व्हर्सेशन इन ऑर्डर टू सीक द अटेन्शन ऑफ लिस्नर। म्हणजे कधी कधी लिस्नरचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे करण्यासाठी आपण तो प्रश्न विचारला जातो। आता आपण क्वेश्चन टॅगचे जे रूल्स आहेत त्याविषयी स्टेप बाय स्टेप चर्चा करू, नंतर आलेल्या ओल्ड क्वेश्चनवरती पण डिस्कशन करूयात। बघा, देअर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन टॅग, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग। पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे होकारार्थी क्वेश्चन टॅग काय असतो, व्हेन स्टेटमेंट इज निगेटिव्ह। जेव्हा दिलेलं विधान हे निगेटिव्ह असतं तेव्हा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग होतो। कसा बघा, सी इज नॉट प्लेइंग। आता इथं नॉटमुळे काय झालंय, हे नकारार्थी वाक्य आहे। अशा वेळेस टॅग काय होतो, सी इज नॉट प्लेइंग। दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहायचं आहे। दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज जसंच्या तसं लिहायचं आहे। नंतर काय करायचं बघा, दिलेलं जसं तसं लिहिलं, सी इज नॉट प्लेइंग। जिथं पूर्णविराम होता तिथं कॉमा दिला, कॉम्याच्या नंतर हेल्पिंग वर्ब इज, आणि नंतर तुमचं प्रोनाउन सी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क। अशा प्रमाणे ही रचना असते। आता निगेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजेच काय, व्हेन स्टेटमेंट इज पॉझिटिव्ह, सी इज प्लेइंग, हे बघा ॲज इट इज लिहिलंय, इथे कॉमा दिला, परंतु जर आपलं हेल्पिंग वर्ब असेल याचा कधी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म घ्यायचा, हे बघा इजंट सी। आता हे का घ्यायचा, कसा घ्यायचा, याचा आपण सविस्तर पुढे नियम बघूयात। शॉर्टकटमध्ये काय सांगता येईल, स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅग निगेटिव्ह, स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग पॉझिटिव्ह। जर दिलेलं विधान होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, दिलेलं विधान जर नकारार्थी असेल तर टॅग पॉझिटिव्ह होईल। पुढे बघा, आता आपले सुरू झाले रूल्स। पहिला रूल्स काय सांगतो, रूल्स रिगार्डिंग दी फॉर्मेशन ऑफ टॅग्स। फर्स्ट रूल काय, दी ऑक्झिलरी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म। म्हणजे आपल्याला डू नॉट असं नाही लिहायचं, काय लिहायचंय, डोंट, विल नॉट ओंट, डज नॉट डझंट, शाल नॉट शांट। हे बघा, हे थोडंसं लक्ष द्या, स्पेलिंग काय आहे, विल नॉट ओंट, शाल नॉट शांट, डिड नॉट डिडंट, कॅन नॉट कांट, इज नॉट इजंट, कुड नॉट कुडंट, एम नॉट आरंट। हे बघा, इथे हा एक अतिशय महत्त्वाचा अपवाद आहे। एम नॉट होत नाही तर त्याचं काय होतं, आरंट। आर नॉटचं आरंटच राहतं। मे नॉट मेंट, माइट नॉट माइट, वॉज नॉट वॉजंट, मस्ट नॉट मस्टंट, वेअर नॉट वेअरंट, शुड नॉट शुडंट, हॅज नॉट हॅझंट, आउट नॉट आउट नॉट, हॅव नॉट हॅवंट, नीड नॉट निडंट, हॅड नॉट हॅडंट। आता यावर आपण 2 उदाहरणांची प्रॅक्टिस करूया। बघा, वी मस्ट ओबे दी ऑर्डर। हे आपलं दिलेलं विधान पॉझिटिव्ह आहे म्हणजे टॅग निगेटिव्ह होणार, पहिली स्टेप। दुसरी स्टेप बघा काय आपली, ॲज इट इज। पहिलं दिलेलं विधान जसं तसं लिहून घेतलंय, नंतर कॉमा दिला, कॉम्यानंतर तुमचा ऑक्झिलरी घेतला मस्ट। आता मस्ट आणि नॉट असं न लिहिता याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिला मस्टंट, आणि तुमचं प्रोनाउन वी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क। पुढे बघा आणखीन कॅनचं एक उदाहरण घेतलं, आय कॅन नॉट सिंग अ सॉन्ग, आय कॅन नॉट सिंग अ सॉन्ग
कॅन आय क्वेश्चन मार्क. लक्षात येत आहे. चला पुढचा नियम बघा आता काय आहे. इन केस ऑक्झिलरी इज नॉट देअर, जर ऑक्झिलरी नसेल स्टेटमेंटमध्ये, इन द स्टेटमेंट देन डू डज डीड इज युज्ड द टॅग. म्हणजे आपण जे म्हणतो ना ऑक्झिलरी, आता ऑक्झिलरी दिलेली नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे, डूचे रूप वापरायचे. मग डूचे रूप कोणते, डू डज डीड. आता कसे कसे वापरायचे आपण एक दोन एक्झाम्पल बघूया. सोहम टीचेस वेल. आता तुम्हाला इथं जेव्हा हा टीचेस वर्ब बघितला तेव्हा लगेच समजून येतं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून बघा सोहम टीचेस वेल ॲज इट इज लिहिलं, नंतर कॉमा दिला. मग या ES मुळे काय घेतलं, डझंट. लक्षात येत आहे, डज नॉटचं डझंट. आणि हा जो ही आला आहे हा ही आला सोहमसाठी. शेवटी क्वेश्चन मार्क. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर सोहम हा शब्द ॲज इट इज का नाही घेतला, सोहम ॲज इट इज शब्द का नाही लिहिला. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो तेव्हा टॅगमध्ये कधीही नाऊन येत नाही तर त्याचं कन्व्हर्टेड प्रोनाऊन येतं. लक्षात येते. पुल्लिंगी असेल तर ही येईल, स्त्रीलिंगी असेल तर शी येईल आणि नपुंसकलिंगी असेल तर इट येईल. बघा पुढं काय दिलं आता आपल्याला. पुढचं एक्झाम्पल आहे आपल्यासाठी काय, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रीज लिव्ज ऑन वॉटर. बघा ॲज इट इज लिहिलंय उदाहरण आपलं, नंतर कॉमा दिला. इथे डोंट घेतले, डोंट का, कारण लिव्हसाठी आपण घेतला डोंट. आता ट्रीजसाठी घेतला दे. मग ट्रीजसाठी दे का घेतला, ट्रीजसाठी तर इट यायला पाहिजे होतं, परंतु जर असतं ट्री तर ट्रीसाठी आलं असतं इट. पण इथं तू ट्रीज आहे, ट्रीज अनेक वचन आहे म्हणून काय घेतलं दे. शेवटी क्वेश्चन मार्क. पुढचं एक्झाम्पल बघा. आय वेंट टू होम डिडंट आय. इथं वेंट म्हणजे काय, सिम्पल पास्ट. बघा काय 3 रूप, गो, वेंट आणि गॉन, हे 3 रूप आहेत. लक्षात येते. पुढचं एक्झाम्पल बघा. सोहम डज नॉट टीच वेल. टॅग निगेटिव्ह आहे. टॅग कसा आहे, निगेटिव्ह. जर टॅग निगेटिव्ह तर त्यात म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे जे आहे ते निगेटिव्ह आहे. मग स्टेटमेंट जर निगेटिव्ह आहे तर टॅग कसा होईल, पॉझिटिव्ह. हे नॉट निघून जाईल. बघा ॲज इट इज वाक्य लिहिलं, नंतर काय आलं डज आणि ही का लिहिलं, सोहम पुल्लिंगी आहे. चला पुढचं नियम बघा. वेन हॅव ऑर हॅज ऑर हॅड इज युज्ड ॲज अ मेन व्हर्ब दॅट टाइम वी यूज डू डज डीड ॲज अ हेल्पिंग व्हर्ब. हे बघा स्नेहा हॅज हर वर्क ब्रेकफास्ट अर्ली. इथं हॅज मेन व्हर्ब आहे म्हणून आपण काय केलं, त्यासाठी घेतलं डझंट. कारण मेन व्हर्ब आल्यामुळे तो काय झाला, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि स्नेहा आहे म्हणून सी. शेवटी क्वेश्चन मार्क. लक्षात येत आहे. पुढचं उदाहरण आता. आय हॅव अ बाईक, त्याचं काय होईल, डोंट आय. दे हॅड लंच, त्याचं काय होईल, डिडंट दे. पुढं बघा आपल्याला नियम दिला आणखी एक. वेन सब्जेक्ट इज आय अँड सेंटेन्स इज पॉझिटिव्ह इन प्रेझेंट टेन्स दॅट टाइम टॅग इज फॉर्म आरंट आय नॉट ॲमंट आय. बघा आय एम ट्रेनर, तर आय एम ट्रेनर ॲज इट इज लिहिलं, कॉमा घेतला. या ॲमचं ॲम न राहता आरंट करायचं, आरंट आय क्वेश्चन मार्क. परंतु परत एक उदाहरण बघा आता. आय एम बिझी कॉमा आरंट आय. परंतु जर टॅग निगेटिव्ह असेल, बट वेन सब्जेक्ट इज आय अँड सेंटेन्स इज निगेटिव्ह इन प्रेझेंट टेन्स दॅट टाइम टॅग इज फॉर्म ॲम आय नॉट आरंट आय. बघा आय एम नॉट अ ट्रेनर, ॲम आय. म्हणजे जर टॅग म्हणजे आपलं दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे तर डायरेक्ट ॲम घ्यायचं. जर पॉझिटिव्ह असेल तर ॲमंट न घेता आरंट घ्यायचं. लक्षात येत आहे. म्हणजे हे ॲमंट असं न लिहिता आपल्याला आरंट घ्यायचं आहे. समजतंय. चला इथे जरी थोडं फास्ट होत असेल तर या सर्व जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. बघा सब्जेक्ट ऑफ अ टॅग कॅन नेव्हर बी अ नाउन, इट इज ऑलवेज प्रोनाउन. आपण आत्ता ज्यावर चर्चा केली. स्नेहा इज प्लेइंग कॉमा इजंट सी. स्नेहासाठी घेतलं सी, सोहमसाठी घेतलं ही, ट्रीजसाठी घेतलंय दे. बघा इथं ट्रीज होतं घेतलं दे, इथं फक्त ट्री आहे घेतलं इट. एक वचन अनेक वचन आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुढे बघा. क्वेश्चन टॅग्स नेव्हर स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चन टॅग करतो तर पहिला लेटर असं कॅपिटल येणार नाही, डझंट होणार नाही, असं डी कॅपिटल येणार नाही, तर तो कधी स्मॉल येईल.
लक्षात येत आहे? पुढे बघा, इफ द स्टेटमेंट हॅज अन इंट्रोडक्टरी सब्जेक्ट विथ इट then the subject of the tag becomes as follow. Subject of statement this, that, this. तर काय होईल? it, they, those, they, one, there. आता हे आपण एक्झाम्पलनं समजून घेऊ दिलेला रूल. बघा 3 एक्झाम्पल दिलेत आपल्याला. दिस इज अ ब्युटिफुल सिटी, दिस इज अ ब्युटिफुल सिटी, कॉमा इजंट इट. या दिससाठी काय आलं? इट. देअरसाठी काय येतं आहे? देअरच. दॅटसाठी काय येतं आहे? इट. लक्षात येतं आहे? तुम्ही शांत चित्ताने व्हिडिओ पॉज करा आणि सर्व एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये लिहा व प्रॅक्टिस करा. दोजसाठी काय आलंय? दे. आर, आरंट. समजतंय? चला नेक्स्ट आपण उदाहरण बघूया. पुढे काय दिलंय? स्टेटमेंट दॅट यूज द फॉलोइंग्स आर कन्सिडर निगेटिव्ह अँड हेन्स टॅग दिस स्टेटमेंट विल बी पॉझिटिव्ह. सेल्डम, बेअरली, नो, नायदर, नन, नोबडी, नो वन, नथिंग, स्केअरली, रेअरली, फ्यू, लिटल. ही हॅड नथिंग. आता या नथिंगचा अर्थ नकारात्मक आहे म्हणून आपला टॅग काय होईल? हॅड ही. आता बघा आपला जो टॅग आहे हा हॅड म्हणजे काय? सिम्पल पास्ट. लक्षात येत आहे? सिम्पल पास्ट. आपण रूल काय पाहिला होता? जेव्हा हॅज, हॅव आणि हॅड मेन वर्ब येतील तेव्हा हेल्पिंग वर्ब म्हणून डू, डज, डीड घ्यायचं. सिम्पल पास्ट म्हणून काय घेतलं? डीड. हिला, ही. शेवटी क्वेश्चन मार्क, इथं कॉमा. परंतु हे नथिंग हे निगेटिव्ह आहे म्हणून टॅग काय झाला? पॉझिटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुढे आणखीन आपल्याला 2-3 एक्झाम्पल आहेत. सी सेल्डम विप्स, सी सेल्डम विप्स, कॉमा डज सी, क्वेश्चन मार्क. आता या सेल्डमचा अर्थ निगेटिव्ह होतो म्हणून आपण काय घेतलंय? इथं नॉट घेतलं नाही. फ्यू बॉईज नो द आन्सर, फ्यू बॉईज नो द आन्सर, डीड दे. लक्षात येते? आता हे डीड का आलं? कारण की न्यू. आपल्याला माहीत पाहिजे 3 रूप, नो, न्यू आणि नोन. म्हणजे तुम्हाला टॅगसाठी काही बेसिक रूल माहीत पाहिजे. त्यातला पहिले बघा, टॅगसाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे? टॅगसाठी आपल्याला एकवचन, अनेकवचन, सिंग्युलर, प्लुरल माहीत पाहिजे. नंतर आपल्याला नाउन क्लिअर पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला व्हर्बचे 3 रूप जे आपण म्हणतो गो, वेंट, गॉन, प्ले, प्लेड, प्लेड, अशा प्रकारचे. सिंग, सॅंग, सॉन्ग. पुढचा रूल काय म्हणतो? But sense of some adjective is positive, so they take negative, like as a few, a little, etc. A few boys knew the answer. तर इथं didn't झालं. आता तुम्हाला प्रश्न असेल, सर आपण फ्यू बघितला होता पॉझिटिव्ह, मग अ फ्यू. तर हा जो मूळ फ्यू पाहिला होता याचा अर्थ निगेशन आहे, निगेटिव्ह, आणि अ फ्यूचा होतो पॉझिटिव्ह. अ फ्यू म्हणजे कसं? थोडे. अ लिटल म्हणजे थोडे. लक्षात येते? बघा अ लिटलचं एक्झाम्पल आहे. A little progress has been made. A little progress has been made hasn't it. कारण हा अ लिटल मुळे तुम्हाला पॉझिटिव्ह सेन्स, आपल्याला काय तयार झाले? होकारात्मक वाक्य तयार होतंय. पुढचा नियम बघा. इफ द सब्जेक्ट ऑफ द स्टेटमेंट इज अन इंडेफिनेट प्रोनाउन. आता इंडेफिनेट प्रोनाउन आलाय, अनिश्चित सर्वनाम. देन द सब्जेक्ट ऑफ द टॅग विल बी दे. इफ सेंटेन्स स्टार्ट विथ फॉलोइंग वर्ड्स दॅट टाइम वी टेक दे प्रोनाउन ऑर धोज वर्ड्स. कसं बघा, जर हे दिलेल्या शब्दानं जर सेंटेन्स स्टार्ट झालं तर टॅग करताना सब्जेक्ट म्हणून दे घ्यायचा. एनीबडी, एनीवन, नोबडी, नो वन, समबडी, समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी, इटीसी. बघा नोबडी हॅज डन इट, नोबडी हॅज डन इट, ॲडजेक्टिव्ह दिले, कॉमा, हॅव, दे. ह्या नोबडीसाठी काय आलंय? दे. शेवटी क्वेश्चन मार्क. लक्षात येते? बघा एव्हरीवन, एव्हरीवनसाठी काय आलंय? दे. इज. मग आता प्रश्न असा असेल तुम्हाला, हे इज ऐवजी आपण आरंट का घेतलं? त्याचं कारण समजून घ्या. एव्हरीवन इज, एव्हरीवन सिंग्युलर आहे म्हणून इज आलं, परंतु इथं सब्जेक्ट हा दे, हा झाला प्लुरल, हा अनेकवचनी, म्हणून या दे साठी हे इजचं काय झालं? आर. परंतु हे पॉझिटिव्ह होतं म्हणून हे निगेटिव्ह आरंट. लक्षात येतंय? जरी इथं इज ऐवजी वॉज असतं तरी इथं वेअरंट झालं असतं. समजतंय? ज्या त्या काळानुसार ते आपल्याला करायचं आहे. इफ सेंटेन्स स्टार्ट विथ नन ऑफ प्लस प्लुरल नाउन. बघा हे छोटे छोटे ट्रिक आहेत आपल्याला समजण्यासाठी. दॅट टाइम सब्जेक्ट ऑफ टॅग इज दे. नन ऑफ द स्टुडंट्स, हे बघा नन ऑफ आणि पुढं स्टुडंट्स अनेकवचन. नन ऑफ स्टुडंट answered the question. None of the students answered the question as it is लिहिलं, कॉमा did. did काय घेतलं? answered, सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि दे तुमच्या सब्जेक्टनुसार.
मग नन ऑफ माय फ्रेंड्स तसंच एक्झाम्पल आहे. पुढे बघा, इफ सेंटेन्स स्टार्ट विथ नन ऑफ अस दॅट टाइम सब्जेक्ट टॅग इज वी. हे बघा इथं अस आलं तर असचं काय होतं वी. नन ऑफ अस हे बघा या असचं काय झालं वी. नन ऑफ अस हे बघा या असचं काय झालं वी. बाकी तर आपण आपल्या टेन्सनुसार चेंजेस करायचे आहे. पुढचा नियम काय, इफ द स्टेटमेंट हॅज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह with it then the subject of tag will be chosen as per the number, gender and person of the noun being qualified by the adjective. म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह नुसार डिस्ट्रीब्युटिव्ह आहे का डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे, दर्शक आहे काय आहे त्यानुसार आपल्याला ते ठरवायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागणार, शांत चित्तानं पहिले वाक्य समजून घ्यावं लागणार, वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागणार. बघा, दिस गर्ल वॉज डान्सिंग. आता पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, वॉज आहे म्हणजे एक वचन आहे, समजतंय. आता दिस गर्ल वॉज डान्सिंग ॲज इट इज कॉमा, वॉजला काय केलं वॉजंट, आणि दिस गर्ल त्यासाठी दर्शवण्यासाठी काय घेतलं सी, कारण की आपण नाऊन घेत नाही. बघा पुढे, वन मॅन कॅन डू धिस. वन मॅन कॅन डू धिस, वन मॅन म्हणजे एक माणूस म्हणून काय घेतलं ही. पुढचा उपनियम बघा काय आहे, व्हेन द सब्जेक्ट ऑफ द स्टेटमेंट इज नथिंग, एव्हरीथिंग, समथिंग और एनिथिंग देन द सब्जेक्ट ऑफ द टॅग विल बी इट. अतिशय सोपं आहे बघा, नथिंग आलं तर इट घेतलं, इजला इज, नथिंग म्हणजे निगेटिव्ह सेन्स आहे म्हणून टॅग झाला पॉझिटिव्ह. पुढे बघा, आता पुढे एक्झाम्पल काय काय दिलेत आपल्याला, समथिंग, समथिंग काय घेतलं इट, एव्हरीथिंग त्यासाठी घेतलं इट, एनिथिंगसाठी घेतलंय इट. लक्षात येतंय. पुढे बघा, in conditional clause tag is happened according to main clause. The clause of if is a subordinate clause. If you open the door the cat goes out. If you open the door as it is लिहायचे, कॉम्याला कॉमा, cat goes out. आता ह्या गोज साठी घेतलं हे डझंट आणि ह्या कॅट साठी द कॅट यासाठी घेतलंय इट. लक्षात येते. इफचा क्लॉज हा गौण क्लॉज असतो, उपवाक्य असतं, तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. म्हणून जो मुख्य क्लॉज आहे हे बघा, आय शॅल ओपन द डोअर, द कॅट गोड आउट, आय वुड गेट गुड मार्क्स, हे आहेत मेन क्लॉज, त्यानुसार टॅग करायचा आहे. पुढचं बघा, सम एक्सप्रेशन्स दॅट यूज ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द प्रोनाउन अँड आर युज्ड ॲज द सब्जेक्ट्स इन द स्टेटमेंट देन द सब्जेक्ट ऑफ द टॅग विल बी द सब्जेक्टिव्ह केस ऑफ द प्रोनाउन. म्हणजे काय, नायदर ऑफ देम इज गुड, नायदर ऑफ देम इज गुड ॲज इट इज लिहिलं. आर, आर काय घेतलं कारण ह्या दे साठी, आणि दे कोणासाठी घेतला नायदर ऑफ साठी. समजतंय. बघा पुढं, नन ऑफ अस आपण पाहिलं, या अस साठी काय घ्यायचंय वी, हॅव हॅव, पण नन आहे निगेटिव्ह म्हणून टॅग झाला पॉझिटिव्ह. बघा, ऑल ऑफ यू आर कॉन्व्हिक्ट, सरळ सरळ आळच झालं आरंट, आणि यू ॲज इट इज शेवटी क्वेश्चन मार्क. पुढं काही आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करून दिलेत. स्टेटमेंट्स दॅट हॅव बिगन विथ लेट टेक देअर सब्जेक्ट ऑफ टॅग इन डिफरंट वेज. लेटस आलं तर शाल वी, लेट हर आलं तर विल यू, लेट हिम आलं तर विल यू, लेट देम आलं तर विल यू. तुम्हाला असाही प्रश्न पडेल, हे एवढं एकाच व्हिडिओमध्ये लक्षात कसं राहील, काळजी करायचं काम नाही आहे. याच्याबरोबर तुम्हाला स्लाईड करून इमेजेस करून आपल्या टेलिग्राम चॅनलला दिल्या जाईल, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येईल. तसं तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही त्याची प्रॅक्टिस करू शकता. बघा, लेट अस, अस आल्यामुळं वी. आता इथं लेटस काय आलं वी. बघा पुढं आणखीन आपल्याला 3 उदाहरणं दिलेत प्रॅक्टिससाठी. लेट हिम, हिम आल्यामुळं यू, लेट हर, हर आल्यामुळं यू, लेट देम, देम मुळं यू. लक्षात येत आहे. चला पुढचं, imperative sentence. If the sentence is positive or negative, tag will be either will you or won't you. हे अतिशय महत्त्वाचं आणि कन्फ्युजन करणारं आहे. मोस्ट ऑफ वेळेस आपल्याला परीक्षांमध्ये अशाच प्रकारचं येतं. काय आहे, क्लोज द डोअर, क्लोज द डोअर विल यू आणि क्लोज द डोअर वोंट यू, दोन्हीही बरोबर आहे. आपल्याला कधी कधी ग्रॅमॅटिकली करेक्शनमध्ये किंवा करेक्ट द सेंटेन्स किंवा इररमध्ये अशा प्रकारचा टॅग विचारला जातो. दोन्हीही बरोबर आहे. तुम्हाला कधीच असं होणार नाही की दोन्हीही पर्याय येतील. जर दोन्हीही पर्याय आले तर तुम्हाला ABCD स्वरूपात येईल. ए अँड बी बोथ आर राईट, ओनली ए राईट, ओनली बी राईट, या प्रकारची रचना असेल तर तिथे दोन्हीही बरोबर आहे. वन सेंटेन्स इन ऑल टेन्स. बघा, क्वेश्चन टॅग तुम्हाला काही जणांना टेन्स कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून आपण एकच सेंटेन्स काय केलं सगळ्या याच्यात घेऊन दाखवलंय.
स्नेहा सिंग्स अ सॉन्ग, स्नेहा सिंग्स अ सॉन्ग, डझंट सी, सिंपल प्रेझेंट टेन्स. स्नेहा इज सिंगिंग अ सॉन्ग, बघा सिंगिंग घेतलं, कंटिन्युअस इजंट सी. पुढे स्नेहा हॅज संग अ सॉन्ग, स्नेहा हॅज प्रेझेंट परफेक्ट, तर काय झालं हॅझंट. स्नेहा सॅंग अ सॉन्ग, सिंपल पास्ट, डिडंट. सी वॉज पास्ट कंटिन्युअस, वॉजंट. स्नेहा हॅड संग, बघा काय आलं पास्ट परफेक्ट, तर हॅडंट. स्नेहा विल सिंग अ सॉन्ग, स्नेहा विल सिंग अ सॉन्ग ओंट सी. म्हणजे फक्त 7चाच आपल्याला सर्व सेंटेन्समध्ये करता येतं, बाकीच्यांचा टॅग सर्व सेंटेन्समध्ये होणार नाही. आता मागच्या TET क्वेश्चनमध्ये, TET पेपरमध्ये आलेल्या क्वेश्चनबद्दल आपण चर्चा करूयात. बघा काय क्वेश्चन आलेला आहे आपला, क्वेश्चन काय आला आहे बघा. आता आपण क्वेश्चन वरीची चर्चा करतो. यामध्ये काय आलं आहे, चूज दी वन विच इज करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, नायदर ऑफ देम इज गुड. TET सेकंड पेपर 2020. लक्षात येते. आता आपण आत्ता जी रूल शिकलो होतो, काय रूल शिकलो होतो, जर नायदर ऑफ असेल तर अशा वेळेस काय येतं आर दे, बघा म्हणजे बाकीचे ऑप्शन सुद्धा पाहायची गरज नाही. चला पुढचा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. मनोरमा कॅन नॉट कम्प्लीट हर वर्क इन टाइम. आता दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह आहे, म्हणजे टॅग पॉझिटिव्ह असणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 तर कन्फर्म चुकलेत. आता म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने उत्तर काढू शकता. कॅन मनोरमा कॅन सी, तर आपण पाहिलं की कधीच नाऊन येत नाही टॅगमध्ये, म्हणजे मनोरमा येणार नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचं बघा, चूज दी वन विच इज करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. नन कॅन रुन मी, आपण आत्ताच नियम शिकलो, जर नन आलं तर अशा वेळेस काय करायचं, कॅन दे. हे बघा झालं आपलं उत्तर. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग आलं म्हणजे इज इट. लक्षात येत आहे. पुढचा क्वेश्चन, सिलेक्ट द क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. शो मी द वे टू पार्क. आत्ताच आपण इम्परेटिव्हचा नियम काय पाहिला, विल यू किंवा वोंट यू. काय दिलंय विल यू. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. लास्ट क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल केला होता विभागाने, त्यामुळे आपण त्यावर काही चर्चा करणार नाही. बघा अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय, क्वेश्चन टॅगचे काही रूल व आलेले जुने क्वेश्चन, ओल्ड क्वेश्चन यावर डिस्कस केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. अधिक माहितीसाठी महा TET एक्झाम हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावरती पोल क्वेश्चनसुद्धा असतात, काही हँडरिटन नोट्स पण त्यावर दिलेले आहेत. मराठीच्या अधिक माहितीसाठी मराठी स्टडीसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.